मिरजेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 स्पर्धेचा थरारक शेवट. कोल्हापूर संघाचा गड इंग्लज संघावर दमदार विजय. मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 या भव्य 5 दिवसीय ओपन फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना आज मोठ्या उत्साहात पार पडला. या अंतिम सामन्यासाठी प्रेक्षकांची मोठी संख्येने उपस्थिती होती. सामना सुरू होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावल्याने काही काळ सामना थांबावा लागला. मुसळधार पावसाने संपूर्ण मैदानाने अक्षरशः तळ्याचे स्वरूप धारण केले होते. त्यामुळे सुमारे 1 तासहून अधिक काळ प्रेक्षकांनी सामना सुरू होण्याची वाट पाहिली. मैदानावरील पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने सामना केवळ 10 मिनिटेच खेळवण्यात आला. निर्धारित वेळेत दोन्ही संघ बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल पेनाल्टी शूटआउटद्वारे लावण्यात आला. या थरारक पेनाल्टी शूटआउटमध्ये कोल्हापूर संघाने गड इंग्लज संघावर मात करत विजेते पदक पटकावले. सतत पाऊस सुरू असतानाही प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फुटबॉल प्रेमींचा उत्साह दाखवून दिला. मिरजकरांचे फुटबॉलवरील प्रेम या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. विजेत्या कोल्हापूर संघाला 25,000 रुपये रोख रक्कम व ट्रॉफी, तर उपविजेत्या गड इंग्लज संघाला 15,000 रुपये रोख रक्कम व ट्रॉफी देण्यात आली. नगरसेवक संजय बापू मेंढे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. दरम्यान पावसामुळे क्रीडांगणाने तळ्याचे स्वरूप घेतल्याने क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. गेल्या 3-4 वर्षापासून येथे सामने होत नसल्याने आधीच नाराजी होती. त्यातच मैदानाच्या अव्यवस्थेमुळे ही भावना अधिक तीव्र झाली. तब्बल 5 दिवसीय चाललेल्या या स्पर्धेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. यावेळी स्पर्धेचे संयोजक आबिद शेख, फहीम शेख, मलिक नायकवाडी, अली शेख तसेच शब्बीर शेख, मुन्ना नायकवाडी, राजू कांबळे, सुगंध कांबळे, पीतर शेख, खलील शेख, शाबुद्दीन शेख, प्रशांत माने, रवी सदरे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी पंच म्हणून ॲडविन सर, दिलावर नारवाडे, शशी साबळे, यश भोरे, सतीश शिकलकार यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मिरज शहर फुटबॉल प्रेमी मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी फायनलचा सामना संपन्न झाला. खरोखर सर्वप्रथम या ठिकाणी या सर्व मिरजेच्या फुटबॉल प्रेमी, डॉक्टर लोक, सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वप्रथम मी कोल्हापूर आणि गड इंग्लजच्या खेळाडूंचं या ठिकाणी मी कौतुक करतो की या पावसामध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळ दाखवून आज आमच्या सर्व मिरजेच्या फुटबॉल शौकीनांचा खरोखर आनंद द्विगुणित केलेला आहे. सर्वप्रथम या ठिकाणी या ग्राउंडवरती ज्यांनी खरोखर या माझे हबीब शेख, मलिक नायकवाडी, अली शेख, हाजी शब्बीरभाई शेख, मुन्नाभाई नायकवाडी, राजूदादा विवेक कांबळे, प्रशांत माने, सुगंधा कांबळे, मोहसिन सय्यद, शाबुद्दीन शेख, महबूब शेख, पीटर, खलूल शेख, सतीश शिकलकर, मलिक नायकवाडी मित्रमंडळ, हाजी शब्बीरभाई शेख मित्रमंडळ, राजूदादा विवेक कांबळे मित्रमंडळ, मुन्नाभाई नायकवाडी मित्रमंडळ या सर्वांचं या ठिकाणी खरोखर योगदान आहे. सर्वप्रथम मी कोल्हापूर आणि गड इंग्लज खेळूंचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि एकाच पावसामध्ये तलाव निर्माण झाल्यामुळं महानगरपालिकेच्या प्रशासनाला मी विनंती करतो की कृपया तरी उद्या येऊन या ठिकाणी खेळण्यासाठी ग्राउंड चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून द्यावं अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि आज फायनल मॅच संपन्न झाली. खरोखर कोल्हापूर या ठिकाणी विजेता झाला आणि उपविजेता गड इंग्लज झालेला आहे.